रक्षाबंधन स्पेशल असे आपण बुंदीचे लाडू बघणार आहोत। त्यासाठी इथे आपण 2 वाट्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर वाटीचं प्रमाण किंवा कपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता। आता इथे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणींनो। तर नमस्कार, मी कविताज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी। आता बघू शकता इथे आपल्याला थोडं पाणी घालून बेसन पिठामध्ये आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। तर तुमच्याकडे जर विस्क असेल तर विस्कच्या साहाय्याने करा किंवा चमच्याने किंवा हाताने छान असं याचे बॅटर तयार करून घ्यायचं। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैत्रिणींनो। तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर ह्या पद्धतीने आपण थोडं असं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने बॅटर आपल्याला अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही, ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि छान असं मिक्स करून फेटून घ्यायचे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत। तर इथे अजिबात गुठळ्या न होता आपल्याला इथे बॅटर तयार करायचे। तर मी इथे चमच्याच्या साहाय्याने सुद्धा दाखवत आहे मैत्रिणींनो। आता त्यानंतर तुम्ही गोडाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही साखर घेऊ शकता। पण इथे साधारण मी 2 वाट्या बेसन पिठाला साधारण 1.5 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुमच्याकडे जेही अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे आपण। आता इथे आपण ही जी खोबरं किसायची किसणी असते ना, तिच्या साहाय्याने आपण छान अशी याची बुंदी तयार करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे एखादी चाळण वगैरे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही बुंदी तयार करू शकता। आता इथे ह्या पद्धतीने आपण थोडं बॅटर घालून छान असं बुंदी तयार करून घेणार आहोत। आणि तेल आपल्याला अगदी गरमही नाही अगदी कोमटही नाही, असं मीडियम तेल गरम करून घ्यायचे आणि फ्लेम अगदी कमी ठेवायची गॅसची। तर ह्या पद्धतीने आता मैत्रिणींनो सणांचं सीझन चालू होणार आहे। आपला आता गणपती बाप्पा येतील, त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही तयार करू शकता। अगदी झटपट असे बनवून तयार होतात आणि चविष्ट असे बनतात। तर नक्कीच बनवून बघा। बुंदी आपल्याला जास्त फ्राय किंवा तळायची नाही, अगदी हलकीशी आपल्याला तळून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणींनो। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असं तळून घ्यायची। आपल्याला अगदी क्रिस्पी अशी तळायची नाही आहे, हलकीशी आपल्याला तळून घ्यायची। थोडी ओलसर असली तरी चालेल, कारण आपले लाडू छान असे बनतील त्याच्याने। तर बघू शकता मैत्रिणींनो, तुम्हाला जर पिठामध्ये रंग घालायचा असेल तर नक्कीच घालू शकता। तर मी पिठामध्ये रंग न घालता मी पाक तयार केला ना, त्याच्यामध्ये रंग घातलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपण बुंदी सर्व अशी तळून घेणार आहोत। तर नक्कीच करून बघा मैत्रिणींनो। आता रक्षाबंधन येत आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा येतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा नक्की हे असे लाडू बनवा। खूप छान आणि झटपट असे बनून तयार होतात। तर आता इथे मी तुम्हाला एक बॅच तळून दाखवलेले आहे। त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व जेवढं आपण पीठ तयार केलेलं आहे ना, सर्व बुंदी आपल्याला तशी तयार करून घ्यायची। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणीही अगदी सहज बनवू शकतील असे सोप्या पद्धतीचे लाडू आहेत। तर नक्कीच करून बघा। आता इथे दाखवल्याप्रमाणे सर्व बुंदी मी पाडून घेतलेली आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान अशी बुंदी तयार करून घेतलेली आहे। आता इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत। तर पाकसाठी इथे मी साखरचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुम्हाला साखर किंवा पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण वाढून दुप्पट करून घेऊ शकता। त्यानंतर इथे आपण 1 वाटी इतकं पाणी घालून घेणार आहोत आणि पाक अगदी आपल्याला छान असं एकतारी बनवून घ्यायचं आहे। तर त्यानंतर इथे मी वेलची पूड घालून घेतलेली आहे। वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला। त्यानंतर हा फूड कलर आहे तो सुद्धा ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर घाला किंवा डायरेक्ट बिना कलरचे बनवले तरी चालेल। खूप सुंदर असे लाडू बनवून तयार होतात। आता इथे आपल्याला हा एकतारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता पाक आपण बनवायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण ही बुंदी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहोत। अगदी आपल्याला 1 ते 2 मिनटं असं फिरवून घ्यायचे, जास्त न फिरवता। बघू शकता अगदी रवाळ असं टेक्स्चर असलेलं आपल्याला तयार करून घ्यायचे। तर खूप छान असं बनवून तयार होतं। तर आता इथे बघू शकता एका प्लेटमध्ये मी दाखवत आहे। तर इथे आपलं छान असं बुंदी मी मिक्सरला फिरवून घेतली 1 ते 2 मिनटं। त्यानंतर इथे आपला पाक एकतारी पाक असा बनवून तयार होत आहे। तर मध्ये चेक करत राहा आणि साधारण 5 ते 7 मिनिटात हा पाक बनवून तयार होतो। अगदी झटपट आणि चविष्ट असे लाडू बनतात। तर नक्कीच बनवून बघा। आता इथे बघू शकता आपला पाक रेडी झालेला आहे। छान असा पाक थंड झाल्यावर, थंड म्हणजे कोमट झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे। तर बघू शकता आपल्याला अगदी हलकासा एकतारी पाक तयार करायचा आहे, जास्त घट्ट किंवा जास्त असा थिक पाक आपल्याला बनवायचा नाही।
हे लाडू रसरशीत असल्यामुळे पाकाचं प्रमाण थोडंसं जास्तच असू द्या मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपण सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आणि सुरुवातीला असं वाटेल की खूप असं ओलसर वाटतंय, पण थोड्या वेळात हे प्रमाण छान असं सेट होतं. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करत राहायचे साधारण 5 ते 7 मिनटं आणि साईडला ठेवून द्यायचे 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटात हा पाक पूर्ण पिठामध्ये शोषला जातो आणि ते छान असं तयार होतं. तर बघू शकता. आता इथे या स्टेजला आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता. काजू, बदाम किंवा पंपकिन सीड्स वगैरे किंवा पिस्ता वगैरे घालू शकता. आता बघू शकता इथे मी थोडं-थोडं घालून घेतलेलं आहे सगळं. त्यानंतर इथे आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत. तूप याच्यासाठी घालणार आहोत, की तुपामुळे आपल्या लाडूला खूप अशी शायनिंग आणि चकाकी छान येईल. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. तूप अगदी जास्त न घालता आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे आणि हे लाडू रसरशीत असतात त्याच्यामुळे अगदी 5 ते 10 मिनिटात हे मिश्रण सेट होतं आणि मग ह्याच्या आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तर लाडू वळताना सुद्धा आपल्याला खूप छान असे झटपट वळून तयार होतात. तर बघू शकता आता इथे साधारण 10 मिनिटानंतर हे मिश्रण बघू शकता छान असं सेट झालेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे. तर ह्याला खूप असं दाबून बांधायची गरज नसते. अगदी हलक्या हाताने वरच्यावर हे बांधले जातात. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. इथे मी एक लाडू बनवून दाखवत आहे तुम्हाला. त्याच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. तर लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा छोटी किंवा मोठी करू शकता. आता बघू शकता छान असे आपले साधारण 15 ते 20 लाडू बनवून तयार झालेले आहे आणि अगदी मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहेत. मी तर नक्कीच करून बघा. रसरशीत असे लाडू बनवून तयार आहेत.